कधी कधी कस्टमर म्हणतात ट्रीटमेंट केली तर हेअरफॉल होईल, माझे केसच खराब होतील आणि काय काय. नगरकर आजची रील्स नक्की बघा. असं बोलल्यावर मी कस्टमरला एक महत्त्वाची गोष्ट समजावून सांगतो. आपल्या डोक्यावरचे सर्वच केस एकाच वेळी वाढत नाही. प्रत्येक केसाचं स्वतःचं एक लाईफ सायकल असतं. ॲनेजन, कॅटेजन आणि टॅलोजन स्टेजमध्ये हेअर्स असतात. म्हणजे काही केस वाढीच्या टप्प्यात असतात, म्हणजे ग्रोथ होणार असतात. काहींची ग्रोथ थांबलेली असते आणि काहींचा हेअरफॉल होणार असतो, म्हणजे काही केस गळणार असतो आणि परत हीच प्रोसेस फॉलो होती, म्हणजे परत न्यू ग्रोथ येते. तुम्हाला डर्मॅटॉलॉजी सुद्धा बोलतात, जर दररोज तुमचे 100 स्टँड्स फॉलो होत असतील तरच तो हेअरफॉल असतो आणि त्याच्यापेक्षा जर कमी होत असेल तर ते रेग्युलर गोष्ट आहे. मग कधी कधी कस्टमर मला बोलतं की जर हेअर स्पा, हेअर ट्रीटमेंट किंवा हेअर मसाज किंवा हेअरच्या कोणत्या पण ट्रीटमेंटमुळे हेअर्स फॉल होत नसतील तर हेअरफॉल होतो का? कारणे अनेक असू शकतात. शरीरात आयर्नची कमतरता, व्हिटॅमिन डी, B12ची कमतरता, हार्मोन्स इनबॅलेन्स, थायरॉइडची समस्या, PCOS किंवा PCOD किंवा सततचा ताण किंवा चिंता किंवा अपुरी झोप किंवा क्रॅश डाईट, चुकीचा आहार घेणे, बाहेरचं खाणे. तसेच काही जण मेडिसिन्स घेतात रेग्युलरली, त्याचे सुद्धा साईड इफेक्ट्स असतात. खरं तर योग्य प्रोफेशनल हेअर ट्रीटमेंटमुळे ना स्काल्प देखील क्लीन राहतो, ब्लड सर्क्युलेशन वाढतं, हेअर रूट्स एकदम प्रॉपर स्ट्रॉंग राहतात, तसेच हेल्दी आणि मॅनेजेबल होतात हेअर. तुमचं जर हेअरफॉल होत असेल तर फक्त सलूनला दोष देणं हे योग्य नाही आहे. त्याच्या मागचं कारण काय आहे ते शोधणं खूप महत्त्वाचं आहे. सुंदर केसांसाठी फक्त बाहेरून काळजी घेणं पुरेसं नाही, तर त्यासाठी योग्य डाएट करा, स्ट्रेस कमी करा आणि हेअर केअर चांगलं करा. तुम्हाला हेअरफॉल बद्दल काही क्वेश्चन्स असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि हा व्हिडिओ सेव्ह करा, कारण की हेअरफॉल बद्दलचा गैरसमज आजही खूप लोकांमध्ये आहे.